भारतात सामान्य माणसाची किंमत कमी होत चालली आहे आणि ही वेदनादायी वास्तविकता अलीकडच्या विमान अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. जेव्हा आकाशातून दुर्घटना घडते तेव्हा बातम्यांमध्ये आकडे आणि तांत्रिक तपशील यांचा भडीमार होतो. पण त्यामागे हरवलेल्या आयुष्यांचा, सामान्य माणसाच्या कुटुंबाचा विचार कोण करतं? प्रत्येक प्रवासी, मग तो कामानिमित्त प्रवास करणारा मजूर असो, कुटुंबाला भेटायला निघालेला नोकरदार असो किंवा स्वप्न घेऊन उडणारा तरुण असो, त्याच्या आयुष्याला अमूल्य मूल्य आहे. पण वारंवार घडणाऱ्या दुर्घटना आणि त्यानंतरची उदासीनता दाखवते की सामान्य माणसाच्या जीवाची किंमत आता केवळ आकड्यांपुरती मर्यादित झाली आहे. हा अपघात केवळ तांत्रिक बिघाड किंवा चुकांचा परिणाम नाही, तर सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, अपुरी देखभाल आणि जबाबदारीचा अभाव यांचा परिपाक आहे. जेव्हा सामान्य माणूस आपलं आयुष्य एखाद्या सेवेवर सोपवतो तेव्हा त्याला विश्वास असतो की त्याची काळजी घेतली जाईल. पण जेव्हा हा विश्वास तुटतो तेव्हा प्रश्न उरतो, सामान्य माणसाच्या आयुष्याला खरंच किंमत आहे का? ही कहाणी आहे त्या असंख्य कुटुंबांची ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्या स्वप्नांची जी आकाशातच विरून गेली आणि त्या व्यवस्थेची जी सुधारणेची वाट पाहत आहे. जोपर्यंत सामान्य माणसाच्या जीवाला खरी किंमत दिली जात नाही तोपर्यंत अशा दुर्घटना आम्हाला प्रश्न विचारत राहतील, आपण खरंच प्रगती करत आहोत का?